श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। अत्यंत पवित्र तिथी अक्षय तृतीया। या पवित्र तिथीवर ज्या आचार्यांचा एवं महामानवांचा जन्म झाला असे श्री जगद्गुरु एकोरामाराध्य तथा जगज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अनंत अनंत मंगल आशीर्वाद। सामाजिक सद्भाव समिती जिल्हा हिंगोली तर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त संस्थान थोरला मठ मठाधिपती सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांचा सर्वांना अनंत अनंत मंगल आशीर्वाद। आज अत्यंत आनंद होतोय। श्री शिवभक्त परायण सिद्धेवारजी तथा बाळूस्वामी यांच्या पवित्र संकल्पनेतून आज फेसबुक लाईव्ह वर महात्मा बसवेश्वरांचे विचार, महात्मा बसवेश्वरांचा आचार तथा ज्ञानदृष्टी जगाला प्राप्त व्हावी। कारण जगज्योती महात्मा बसवेश्वर 1200 शतमानामध्ये होऊन गेलेले महान महात्मे आहेत। जगामध्ये 3च महात्मे आहेत। महात्मा गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर ना जगज्योती महात्मा बसवेश्वर। आज अत्यंत आनंद होतोय की जगाला समता, न्याय, बंधुता यांचे सम्यक दर्शन घडवून देणारे, त्याचबरोबर या अखंड जगामध्ये विश्व शांती, विश्व कल्याण संपन्न व्हावं, जगाला अंधश्रद्धेतून मुक्त करावं, समस्त विश्वातील स्त्रियांना न्याय प्राप्त व्हावा, अशा अनेक पैलूवर ज्यांनी कार्य केलं ते महात्मे म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर जी आहेत। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतमानामध्ये जी क्रांती केली ती क्रांती अत्यंत वैभवशाली, ज्ञानमय आणि समतामय आहे। या जगाचा उद्धार ज्ञान, भक्ती, उपासना करू शकते हे तत्व जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जाणून घेतलं होतं। म्हणून जातवेद मुनी शिवाचार्यांच्याकडून त्यांनी लिंग दीक्षा प्राप्त केली। कारण लिंग पूजक अथवा लिंग पूजा करत असताना
जातीभेद, वर्णभेद, वर्गभेद, पंथभेद, संप्रदायभेद मानला जात नाही. लिंग पूजेचे अधिकारी सर्वजण आहेत. म्हणून जे जे दुसरे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. सर्वांना प्रत्येकामध्ये शिवदृष्टी प्राप्त व्हावी याकरता महात्मा बसवेश्वरांनी या लिंग तत्वाचा जीवनामध्ये अवलंबन करून जगाला एक महान संदेश दिला. धर्मो लिंगार्चनात्मक. धर्म हा लिंग पूजेमध्ये आहे आणि ती लिंग पूजा जातीवाचक नसून, वर्णवाचक नसून, आश्रमवाचक नसून ती पूजा आत्मकल्याणाकरता, जगकल्याणाकरता आहे असा संदेश जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी दिलेला आहे. जईचा शिव तयाचा शिवाचार, नवा म्हणती ते पामर. जेव्हापासून भगवान शिव आहेत तेव्हापासून ही ज्ञान परंपरा, भक्ती परंपरा, उपासना परंपरा अविरतपणे चालत आलेली आहे. काळानुरूप धर्मावर ग्लानी आलेली आहे. शिवभक्ती लोप पावलेली आहे. लोप पावलेल्या शिवभक्तीला, धर्मसंस्कृतीला पुनरुत्थान करण्याचं काम जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलं. फक्त धर्मकार्यच केलं नाही तर सामाजिक संघटन सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. संगे शक्ती कलियुगे महात्मा बसवेश्वरांची दूरदृष्टी होती. कलियुगामध्ये संघटनामध्ये सर्वात मोठी शक्ती आहे आणि म्हणून संघटन सर्वांचं व्हावं याकरता सर्वांनी एका धर्मक्षताखाली यायला पाहिजे. याकरता महात्मा बसवेश्वरांनी अनंत प्रयत्न केलेले आहेत. महात्मा बसवेश्वर हे तत्वदर्शी व्यक्तिमत्व आहे. ज्या पद्धतीनं चकोर पक्षास चंद्रमाच्या चांदण्यांची चिंता असते, कमळास सूर्यकिरणाची आतुरता असते, भ्रमरास उमललेल्या फुलाच्या परिमळाची चिंता असते, त्याच पद्धतीनं बसवेश्वरांनी जे जे शरण तयार केले त्या शरणांना कूडल संगमाच्या चिंतनाची चिंता असते असा संदेश जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी दिलेला आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, हा कोण, हा कोण, हा कोण असं म्हणण्यापेक्षा हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा हा भाव प्रत्येक मानव जातीमध्ये निर्माण झाला पाहिजे. वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे, समगच्छत्वम समवदत्वम. आणि म्हणून हम सब साथ साथ है. भारतीय देशाचे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा सांगतात, सबका साथ सबका विकास. म्हणून जीवनामध्ये, संस्कृतीमध्ये कितीतरी मोठा अंधार आला आणि तो अंधार दूर करायचा असेल तर समतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा दीप प्रज्वलित केला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी म्हणतात, माना कि अंधेरा बहुत घना है मगर दिया जलाना कहा मना है. एक ज्ञानदीप, एक संस्काराचा दीप जर आपण प्रज्वलित केला तर निश्चितच आपण सर्वांनी महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली असं म्हणण्याला अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी जातीयतेच्या बद्दल खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. महात्मा बसवेश्वरांच्या दृष्टीतून महार कोण, मांग कोण याबद्दलची विचार शैली अत्यंत सुंदर आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा विचार जर केला, वचनांचा विचार जर केला तर महात्मा बसवेश्वर म्हणतात, जो मारी ठार तोची मांग, जो भक्षी अभक्ष तोची महार.
मांग म्हणजे जो जीवाची हत्या करतो त्याला मांग म्हणावं, जो अभक्ष्य भक्षण करतो त्याला महार म्हणावं। आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांनी अहिंसा परमो धर्म ह्या तत्वाचा सुद्धा खूप मोठा प्रचार केलेला आहे। महात्मा बसवेश्वर स्वर्ग आणि नरक यांची संकल्पना अत्यंत सुंदर पद्धतीने मांडतात। सदाचार म्हणजे स्वर्ग आहे आणि अनाचार म्हणजेच नरक आहे। आणि म्हणून प्रत्येकानं सदाचार अवलंबन केला पाहिजे। आमचे संतही म्हणतात, वाढवलो की सदाचार सद्विद्येचा भडीमार, हो हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे। कारण प्रसादाच्या माध्यमातून दुःखाची निवृत्ती आहे, परमानंद तत्वाची प्राप्ती आहे, लौकिक अलौकिक तत्वाचा जीर्णोद्धार आहे, उद्धार आहे। आणि म्हणून प्रसाद शब्दाचा अर्थ सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानी रश्मीप जायते। आणि म्हणून हे वीर व्रत आहे आणि वीर व्रत धारण करणाऱ्याला भक्त म्हणावं, शरण म्हणावं, असं सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून प्रतिपादन केलेलं आहे। महात्मा बसवेश्वर सांगतात, दयेविन धर्म तो कोणता, दया असावी सकळ प्राणी मात्रा ठाई, दया हेची धर्माचे मूळ, न रुचे कुडल संगमे शाशी, दया विहीन कुळ। दया हे धर्माचं मूळ आहे आणि जो दया करतो तोच खरा धर्मज्ञ, धर्म जिज्ञासू, शरण आहे, असं सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी प्रतिपादन केलेलं आहे। महात्मा बसवेश्वरांनी अनेक पैलूंना हात घातलेला आहे। महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा विचार केला तर अत्यंत सुंदर पद्धतीने महात्मा बसवेश्वर वर्णन करतात। त्यांनी प्रतिपादन केलेला प्रत्येक वचन अमृत हे अमृतासम आहे। महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी असं सांगतात, करुणा भाव त्या ठिकाणी आपला संपुष्टात देतात, दूध असे वासराचे उष्टे, उदक असे माशांचे उष्टे, पुष्प असे भ्रमराचे उष्टे, तुझ आता मी कसा पूजू, शिव शिव तुझा कसा पूजू, न उमजे या उच्चिष्टाचे निवारण, कुडल संगम देवा अर्पिलेले घ्यावे गोड करून। या जगामध्ये सर्व ईश्वर निर्मित तत्व आहेत आणि ईश्वराचंच ईश्वराला अर्पण करण्याचा जो भाव आहे तो प्रासादिक भाव आहे, समर्पित भाव आहे। आणि म्हणून संत सुद्धा म्हणतात की लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, जाणून या वर्म प्राणी सुखावला। लिंगार्पित केलेलं कर्म हे पवित्र असतं आणि व्यक्तीचं जीवन पवित्र करण्याकरता महात्मा बसवेश्वरांनी लिंग तत्वाचा सुद्धा महान संदेश या जगाला दिलेला। महात्मा बसवेश्वर तर कायकवे कैलासा, वर्क इज वर्कशिप, कर्माचा सुद्धा उच्चार करतात। माणसाची ओळख गुणांनी होते आणि म्हणून माणसांनी गुण प्राप्त केले पाहिजे। गुण दोन पद्धतीचे असतात, एक बंधनकारक गुण असतात आणि बंधनातून मुक्त करणारे गुण असतात। बंधन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी दुःख आहे आणि बंधन मुक्त जीवन हे सुखमय, आनंदमय, समृद्धमय, ऐश्वर्यमय आहे। आणि म्हणून बंधनातून मुक्त करण्याकरता प्रत्येक जीवामध्ये शिवत्व बुद्धी प्राप्त झाली पाहिजे। मानव शिवयोगेन शिवो भवती न संशय, माणसाला शिवयोग प्राप्त झाला पाहिजे। या शिवयोगाची प्राप्ती करण्याकरता वचन साहित्याच्या माध्यमातून अनेक वचन महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या समोर ठेवलेली आहेत। महात्मा बसवेश्वर सुंदर पद्धतीने बोलतात, करू नये चोरी, करू नये चोरी, करू नये हत्या, मानू नये राग, बोलू नये मिथ्या, करू नये तिरस्कार,
करू नये आत्मस्तुती, करू नये असूया, अंतरंग बहिरंग शुद्धी असे यात. अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी म्हणजे काय? बहिरंग शुद्धी म्हणजे चोरी न करणे, बहिरंग शुद्धी म्हणजे हत्या न करणे, बहिरंग शुद्धी म्हणजे राग मानू नये, बहिरंग शुद्धी म्हणजे मिथ्या बोलू नये, कुणाचा तिरस्कार करू नये, आत्मस्तुती करू नये, असूया करू नये, म्हणजे बहिरंग शुद्धी आहे, असं प्रतिपादन महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. आणि हीच बहिरंग शुद्धी आणि हीच अंतरंग शुद्धी आहे, असं सुद्धा प्रतिपादन केलं गेलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये पतनाला कारण चोरी आहे, हत्या आहे, राग आहे, मिथ्या वचन आहे, तिरस्कार आहे, आत्मस्तुती आहे, असूया आहे. आणि म्हणून पतनातून आपण सुरक्षित राहावं, आपला उद्धार व्हावा, याकरता अंतरंग बहिरंग शुद्धीसाठी या वचनाचा विचार केला तर आपल्याला अत्यंत सुंदर पद्धतीनं लक्षात येतं की महात्मा बसवेश्वरांचे विचार किती महान आहेत. महात्मा बसवेश्वर पुण्य आणि पापाचं वर्णन सुंदर करतात. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे आदराने वदावे वाचे, तेथेच वसे स्वर्ग साचे. स्वर्ग म्हणजे सर्वांचा आदर, हाच स्वर्ग आहे. आणि मनामध्ये अहंकार निर्माण करणे हेच पाप आहे. म्हणून अहंकार बुद्धी नष्ट व्हावी म्हणजे पापाचं निर्मूलन होईल, आणि आदराची भावना निर्माण करावी म्हणजे पुण्याची निर्मिती होईल. हाच परोपकार महात्मा बसवेश्वरांनी जगावर करण्यासाठी सांगितलेला आहे. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय विचरन्ति संत. परोपकारासाठी वृक्ष आहेत, परोपकारासाठी गायी आहेत, परोपकारासाठी नदी आहे. ज्या पद्धतीनं गायी, वृक्ष, नदी परोपकार करतात, त्याच पद्धतीनं संत सज्जन परोपकार जगावर करतात. आणि तो परोपकार महात्मा बसवेश्वरांनी तुमच्या आमच्यावर केलेला आहे. अशा महामानवाची जयंती आज अखंड विश्वामध्ये संपन्न होते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट. हे सर्व होत असताना आज आपल्या भारत देशावर अत्यंत कोरोना नावाच्या विषाणूचं संकट आलेलं आहे. किंबहुना अखंड विश्वावर हे संकट आलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी महात्मा बसवेश्वरांची जयंती गावोगावी संपन्न केली जायची. मोठमोठ्या संघटनेच्या माध्यमातून ही जयंती संपन्न केली जायची. सामाजिक राजकीय माध्यमातून ही जयंती संपन्न केली जायची. परंतु या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरी महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली गेली पाहिजे. महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांचं अवलंबन करणे, त्यांच्या आदर्शाचा अवलंबन करणे. त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाला आपल्या जीवनामध्ये आणणे म्हणजे महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. प्रतिवर्षी या जयंतीच्या निमित्तानं आपण जयंती साजरी करण्याकरता गावोगावी, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्याच्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं निधी एकत्रित करून आपण जयंती साजरी करायचो. यावर्षी प्रत्येकानं ती घरीच जयंती साजरी करावी. निधी मात्र प्रत्येकानं संकलित करावी आणि राज्य शासनाच्या दरबारी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जे दीन आहेत, दुबळे आहेत, हीन आहेत, अंध आहेत, पांगळे आहेत, अशांच्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी ही निधी आपण राज्य शासनाच्या दरबारी प्रदान करावी, असं सुद्धा आवाहन या पवित्र प्रसंगी आम्ही अखंड मानव जातीला या निमित्तानं देत आहे. माझ्या अल्पशा बुद्धीनं
महात्मा बसवेश्वरांचे किंबहुना एकोरामाराध्य आचार्यांचे गुणगान करणं किंबहुना त्यांच्या चरित्रावर बोलणं मी एवढा बुद्धिमान नाही, तरी सुद्धा श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरूंच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी बोलत आहे. महात्मा बसवेश्वरांच्या शरणांची यादी अत्यंत महान आहे. अक्कम्मादेवी, अल्लम प्रभू, चन्न बसवन्ना, सिद्धरामेश्वर, मडिवाळ माचीदेव, उक्ता यक्का, हडपद अप्पन्ना, सोड्डळ बाचरस, अक्क नागम्मा, डोहर कक्कय्या, एकांत रामय्या, मोडगी मारय्या, मेदर केत्तय्या, शंकर दासिमय्या, घडीवाळय्या, किन्नरी ब्रह्मय्या, तोंटद सिद्धलिंग शिवयोगी, असे अनेक शरण होऊन गेलेले आहेत. त्या अनेक शरणांचे अनेक वचन साहित्य आहे. वचन साहित्याला आधार आगम ग्रंथ आहे. वचन साहित्याला आधार सिद्धांत शिखामणी आहे. वीरशैव लिंगायत धर्म हा अत्यंत प्राचीन आहे. या धर्माची तत्व लोप होऊ लागली. त्या तत्वाचा प्रचार, त्या तत्वाचा आदर्श, त्या तत्वाचा आचार विचार जगाला कळावा म्हणून त्यांचा अवतार झाला. असे 12व्या शतमानामधील श्री महात्मा बसवेश्वर महाराज हे क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे. ज्या पद्धतीनं आकाशामध्ये सूर्य जन्माला आला तर दिवसाची प्रचिती येते, आकाशामध्ये चंद्र जन्माला आला की रात्रीची प्रचिती येते. आणि महात्मा बसवेश्वरांचा 12व्या शतमानामध्ये जन्म झाला. त्यांच्या जन्माने लोप पावलेली शिवभक्ती, लोप पावलेला मानव धर्म, लोप पावलेला स्त्रीचा गौरव पुन्हा उदयाला आला. अशा महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आणि म्हणून प्रथम पार्लमेंट या विश्वामध्ये ज्यांनी स्थापन केलं ते स्थापन करणारे महात्मे म्हणजे महात्मा बसवेश्वर आहे. या पार्लमेंट मध्ये फक्त श्रेष्ठ जातींचा विचार महात्मा बसवेश्वरांनी केला नाही, तर मानव म्हणून जे आहेत, कारण माणसाला देव जर व्हायचा असेल, महान जर व्हायचा असेल तर आधी माणसाला माणूस व्हावं लागेल. आणि म्हणून माणसाला माणूस बनण्याकरता पार्लमेंटची स्थापना केली. आणि त्या पार्लमेंटमध्ये अनेक शरण आणि शरणे एकत्रित करून हा मानव धर्माचा प्रचार विश्व कल्याणाकरता महात्मा बसवेश्वरांनी केलेला आहे. मला स्वाभिमान वाटतो की आज महात्मा बसवेश्वरांना फक्त भारत देशामध्ये नव्हे किंबहुना अखंड विश्वामध्ये पूजित केलं जातं. ते फक्त आणि फक्त त्यांच्या ज्ञानामुळं, ते त्यांच्या कार्यामुळं, आचारामुळं. आणि म्हणून व्यक्ती महान गुणानं होतो, रूपानं होत नाही. हा सुद्धा संदेश महात्मा बसवेश्वरांचं वचन साहित्य वाचल्यानंतर ना तुमच्या आमच्या लक्षात येतं. महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी बोलतात, आचार न जाणता, क्रियाचार न अवगत, द्रव्य व्यामोह न त्यजिता, कोप न लोपता, ताप न सोडता, नुसत्या भिजलेल्या बाजेगत फुगून मस्तीत मग्न झालेल्यांच्या दुर्दशेस पाहून झालो मी विस्मित पहा हो भुवनेश्वरा. म्हणजे महात्मा बसवेश्वरांना उद्वेग झालेला आहे. कुणाला पाहून उद्वेग झाला तर या वचनाच्या माध्यमातून त्यांनी हे प्रतिपादन केलेलं आहे. खरोखर महात्मा बसवेश्वरांचं वचन म्हणजे अमृत आहे. कोणी सांगतं चंद्रामध्ये अमृत आहे, कोणी सांगतं अमृतामध्ये अमृत आहे, परंतु अमृताही पेक्षा अमृत काय असेल तर महात्मा बसवेश्वरांचे वचन आहेत.
म्हणून एका ठिकाणी महात्मा बसवेश्वर बोलतात, नाही मी भक्त, नाही हो युक्त, नाही मी मुक्त, देवा मी नच सर्व शकता, कुडल संगमनाथ माझी भक्ती झाली रसरहित फळागत, असलेल्याचे तुम्ही मत दाखविल्याने झाले हो मज अवगत. म्हणजे महात्मा बसवेश्वर एवढे महान असून सुद्धा त्या महानतेची योग्यता स्वतःकडे न घेता जे काही मला प्राप्त झालं ते कुडल संगमेश्वराच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालं, एवढी कृतज्ञता व्यक्त करणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा बसवेश्वर आहे. महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी असं बोलतात, सत्य संबंधित भृत्याचार नसे हो माझ्यात, देवा अनुदिन चिंतन करण्याची भक्ती नसे माझ्यात, हे कुडल संगमनाथ करुणा करा, करावी मजवर कृपा. कुडल संगमनाथाला महात्मा बसवेश्वर म्हणतात की देवा सत्य प्रतिपादन करणारा भृत्याचार, अनुदिन चिंतन करण्याची भक्ती माझ्यामध्ये नाही, सत्य प्रतिपादन करणारा भृत्याचार आणि अनुदिन चिंतन करण्याची भक्ती माझ्यामध्ये येण्यासाठी तू निमित्त आहेस, मी निमित्त आहे, तुची आणि तू माझं अधिष्ठान आहे, असं प्रतिपादन करून एवढ्या महान कार्य करून सुद्धा स्वतःकडे त्याचं योगदान महात्मा बसवेश्वरांनी कधीच घेतलं नाही. शेवटी संपूर्ण योगदान कुडल संगमेश्वराला दिलेलं आहे. म्हणजे माणसाला आधार आधेयता या भावाने, आधार असल्याशिवाय माणसाला महान होता येत नाही. महात्मा बसवेश्वरांनी कुडल संगमेश्वराचा आधार घेतला. जातवेद मुनी शिवाचार्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती केली आणि त्या ज्ञानाचा आणि कुडल संगमेश्वराच्या तत्वाचा प्रचार या महान क्रांतीसूर्य महात्म्यांनी केलेला आहे. महात्मा बसवेश्वर एका ठिकाणी असं म्हणतात की जीवनामध्ये जीवन जगत असताना मानवाला धर्माची आवश्यकता असते. शास्त्र सुद्धा प्रतिपादन करतो, धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षित. जो धर्माचं पालन करतो त्याचंच धर्म पालन करतो. आणि म्हणून आपण सर्वांनी धर्म पालन केला पाहिजे. धर्म कोणता आहे तर तो मानव धर्म आहे. जगामध्ये इतर जे धर्म आहेत ते जन्माला आल्यावर आपल्यावर लादले जातात. माणूस कुठल्याही धर्मामध्ये जन्माला येऊ दे, जन्माला येत असताना सोबत धर्म घेऊन कोणीही येत नाही. जन्माला आल्यावर त्या पिंडाला तू अमुक धर्माचा, तू तमुक धर्माचा अशी शिकवण दिली जाते. मग तो मुस्लिम धर्म असो, हिंदू धर्म असो, यहुदी धर्म असो, पारशी धर्म असो अथवा कोणताही धर्म असो. आणि म्हणून या सर्व धर्मापेक्षा महान धर्म कोणता असेल तर तो मानव धर्म आहे. म्हणून एका ठिकाणी आमचे तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, या माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो तुम्ही. माणसाच्या गर्दीमध्ये माणूस शोधण्याची वेळ आली, कारण आपण संकुचित असणाऱ्या धर्माला धरून बसलेलो आहे. आणि म्हणून महान असणारा जो मानव धर्म आहे त्या मानव धर्माच्या उत्थानाकरता आपण कार्य केलं पाहिजे, जागृत राहिलो पाहिजे. उत्तिष्ठत जागृत वरांनी बोध, उठा जागे व्हा. आणि जे आचार्यांनी आणि महात्म्यांनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे, मार्ग दाखवलेला आहे, संस्कार दाखवलेले आहेत, ज्ञान दाखवलेले आहेत, अशा ज्ञानाच्या आणि संस्काराच्या माध्यमातून आपण जीवनामध्ये आत्मउत्थान केलं पाहिजे. असा सुद्धा उद्देश या वचनांच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी दिलेला आहे. मला एक वचन महात्मा बसवेश्वरांचं आठवतं
वाट चुकलेल्या लेकराने आईचा ठाऊ फोडावा, वाट चुकलेल्या लेकराने आईचा ठाऊ फोडावा, दिशा चुकलेल्या जनावराने आपला कळप शोधावा, तसा मी तुमच्या शरणांची वाट पाहत आहे. सूर्योदयाने कमळाचा विकास तसे उडल संगम देवा, मला तुमच्या शरणांचे आगमन आहे. एवढे महान शरणांच्या प्रती विचार प्रकट केलेल्या महात्म्याची जयंती आज अखंड विश्वामध्ये संपन्न होते. मी या निमित्तानं एवढेच सांगेन की सुरक्षित राहा आणि घरीच राहा, कारण कोरोना हा अत्यंत विषाणू घातक आहे आणि म्हणून आपली सुरक्षा आपल्याला स्वतःला करावी लागणार आहे आणि ही सुरक्षा बाळगत असताना आपल्याला इतरांचाही विचार करावा लागणार आहे. माझी पुन्हा पुन्हा विनंती राहील की आपण सर्वांनी जयंती निमित्तानं जी निधी एकत्रित करतो, सर्व निधी एकत्रित करावे आणि राज्य शासनाच्या दरबारी ती स्फूर्त करावी, जेणेकरून या जयंतीच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वरांचे जे अनुयायी आहेत, जगद्गुरु एकोरामाराध्यांचे जे अनुयायी आहेत, एकोरामाराध्य आणि महात्मा बसवेश्वरांना एक प्रकारची एक शुद्ध भावना या मदतीच्या माध्यमातून समर्पित होईल आणि खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वर एकोरामाराध्यजी यांचे अनुयायी हे फक्त स्वतःचा विचार न करता अखंड मानव जातीचा विचार करतात असा एक आदर्श आपल्याला केला गेला पाहिजे, अशी एक माझी भावना आहे आणि ती आपण सर्वांनी पाळावी असा धर्म संदेश या प्रसंगी देतो. आणि शेवटी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त आपण देतो ओम शांती शांती शांती.